छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील रस्त्यांची हद्द तसेच रस्त्यांची इमारत रेषा आणि नियंत्रण रेषा सीमांकन करण्यासाठी येणाऱ्या यंत्रणेला नागरिकांनी सहकार्य करावं। तसेच सीमांकनाने बाधित होणारी अनाधिकृत तसेच अतिक्रमण बांधकामं नागरिकांनी स्वतःहून काढून घेत यंत्रणेला सहकार्य करावं असं आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलंय। स्मार्ट सिटी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील रस्त्यांवरील अतिक्रमणे निष्कासित करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती। महानगर नियोजनकार बाविस्कर यांनी छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, खुलताबाद, फुलंब्री आणि पैठण या 5 तालुक्यातील 311 गावांचा समावेश प्राधिकरण क्षेत्रामध्ये असून प्राधिकरण क्षेत्रातून महत्त्वाचे रस्ते जात असल्याचं त्यांनी सांगितलं। प्राधिकरणाचे रस्ते आणि रस्त्यांवरील अतिक्रमणाबाबत सध्या स्थितीची माहिती दिली। विभागीय आयुक्त तथा महानगर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त शहर, पोलीस आयुक्त ग्रामीण यांची छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील मुख्य रस्ते यावरील असलेली अनधिकृत आणि अतिक्रमण बांधकामे निष्कासित करण्याच्या अनुषंगाने संयुक्त बैठकीमध्ये चर्चा झाली। छत्रपती संभाजीनगर शहराच्या औद्योगिक विकासाच्या अनुषंगाने आणि जिल्ह्यातील पर्यटन स्थळे एकमेकांशी जोडली जाणं आवश्यक आहे। तसेच नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे। भाविक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्याची दाट शक्यताही आहे। त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहराला जोडले जाणारे सर्व मुख्य रस्ते मोकळे करण्याचं नियोजन आहे। यावेळी प्राधिकरण क्षेत्रामध्ये येणाऱ्या प्रमुख रस्त्यांबाबतही चर्चा झाली। यामध्ये दौलताबाद टी पॉइंट ते वेरूळ रस्ता, केम्ब्रिज शाळा ते करमाड गाव, जालना रोड, बाळापूर गाव ते पंढरी गाव, धुळे सोलापूर रस्ता आणि बीड बायपास, गेवराई ते कौडगाव, पैठण रस्ता, छावणी हद्द ते रहीमपूर, छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्ता, एएस क्लब चौक ते रांजणगाव पोळ, घोटी रस्ता, करोडी ते पाचपीरवाडी, धुळे सोलापूर रस्ता, आहेर ते ममनापूर, जटवाडा रस्ता, सावंगी तलाव ते बिल्डा, जळगाव रस्ता तसेच सावंगी ते केम्ब्रिज शाळा, राज्य महामार्ग 217 या रस्त्यांचा समावेश आहे।